आंदोलनकर्ते बबलू देशमुख आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। बबलू जी खरं तर ही सगळी जी परिस्थिती आपण पाहतोय बीड मधली ही दोन प्रकरणं आपण दाखवतोय। या आधी सुद्धा अनेक प्रकरणं बीड मध्ये झालेली आहेत। बीड की बिहार असा प्रश्न जनतेला पडतोय। बीड मध्ये वावरताना भीती वाटते का हो सर्वसामान्यांना? सध्या परिस्थिती तशीच झाली साहेब। कारण काल जी घटना घडली मसजोग मध्ये, जो आमच्या गावचा सरपंच होता, ज्यानं कधीही कुठेही कुणाला शिवीगाळ केली नाही किंवा भांडण केलं नाही, किंवा रहदारीवर असणारं गाव मसजोग नॅशनल हायवेवर असणाऱ्या गावाला जर भर रस्त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं अपहरण करून त्याचा खून केला जाऊ शकतो, मग जगायचं कसं माणसानं? म्हणजे गावच्या सरपंच 15 वर्ष सरपंच पद आणि चालू सरपंच असणाऱ्या माणसासंगत जर ही घटना घडत असेल तर सर्वसामान्य संकट काय होऊ शकतं? आणि अपहरण केल्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन साधा अपहरणाचा गुन्हा नोंद केला जाऊ शकत नाही। ज्या वेळेस तो व्यक्ती मयत झालाय हे कळल्यानंतर बळच ते जे स्पॉटवर जो माणूस इथं उपलब्ध आहे त्याची सही घेऊन नंतर गुन्हा दाखल झाला जातो, किंवा मृत माणूस समोर असताना सुद्धा त्याच्यावर 302 चा गुन्हा नोंद होत नाही। मग हे काय, म्हणजे सर्वसामान्य माणसानं प्रशासनाकडून काय अपेक्षा ठेवायला पाहिजे? जे आरोपी ते आरोपी संबंधित पोलिसांच्या गाड्यावर फिरतायत, त्यांच्यासोबत चहा पाणी करतायत, त्यांच्यासोबत जेवण करतायत, ही जरा म्हणजे भीती नाही, भीतीच्या पुढलं प्रकरण झालंय। अशी एक माणसाच्या मनात भीती की आपण रस्त्यावर वागायचं कसं? बरं, धन्यवाद बबलूजी, तुम्ही पुढारी न्यूजची बातचीत केली यासाठी।